नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत साळुंके. स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आपला मासे पकडण्याचा होणार आहे आणि तेही आपण गल लावून मासे पकडणार आहे. आणि गल लावायला आपण खाद्य कुबे म्हणून वापरणार आहे आणि ते कुबे आता आपण नदीत शोधायला जाऊया. म्हणजे नदीतच गल लावायचे आहेत. आपल्या नदीच्या साईडला जी पाणी येतं असं जमिनीतून, त्याला कुबे भेटतात. आमच्या इकडे कुबे बोलतात. दाखवूया तुम्हाला कुबे हा काय प्रकार आहे इकडे. परत गलांना आपण जे गल बांधतो त्याला खाद्य म्हणून पिचक्या मासे पण लावतात. परत खोबरं असतं आपलं ते पण लावतात आणि कुबे पण लावतात. 3-4 प्रकारचे खाद्य असतात माशांसाठी लावायला. आपण आज कुबे म्हणून लावणार आहे कारण आपण घरातून काय घेऊन आलो आहे. यश भेटला आपल्याला. यश बोलला चला आपण आज गल लावायला जाऊया. तर एक छोटीशी व्हिडिओ बनवूया बोललो. कशा पद्धतीने गल लावतात हे तुम्हाला दाखवूया. चला आपण आता आलो इकडे जागेवर. आता कशा पद्धतीने गल लावतात हे आपण अर्थात या व्हिडिओत बघूया. चला, व्हिडिओ आवडला तर लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाऊया. आणि उन्हान खूप तरसले तिकडे माणसं. हा यश आहे. यशनी गल घेऊन आला याच्यात. आणि पूर्ण वातावरण बघा, अजिबात पावसाचा एकही ढग नाही. आणि लावणी पण आमची अर्धी राहिलेली आहे. बऱ्या प्रकारे राहिलेली आहे. अर्धी काही जास्तच राहिली ना. बऱ्याच जणांची लावणी रखडली कारण पाणी काल होतं तर आज नाही. आज माणसं सकाळी आलेली लावणी लावायसाठी. बोललो तेही दाखवणार होतो कशा पद्धतीने लावणी लावतात इकडे. पण पाणी जाटल्यामुळे कोणी लावणी लावली नाही. सगळे घरात गेले परत. आणि आता कधी पाऊस पडतोय सगळे वाट बघतात त्याची. पाऊस पडल्यावर परत लावणीला सुरुवात करतील. हा आंबा एक मस्त गोड आंबा एकदम आमच्या इथे. ही सीमा आहे आमची इथे गावची. इकडे पुढे आहे तिकडे. आणि तिथून असा आंबा आहे एक. आणि आपण इकडे खाली चाललो आहे. हा गणेश घाट आहे ना रे. कापाच्या वाडीचा हा गणेश घाट आहे तिकडे समोर. नवीन बांधलेला आहे. ह्या वर्षी बांधला आहे ना रे. मस्त आणला. इकडे 2 नद्यांचं पाणी आहे त्यामुळे पाणी पण भरपूर आहे. यश बोलला आपल्या इकडे लावून काय मतलब नाही कारण काय भेटणार नाही. आपण इकडे आलेलं आहे आता कारण इकडे मोठमोठे ढोळ आहेत आणि मासे पण असतात. बघे हां उडून भेटतात रे. हां ती भेटली आहे ती ना. हे बघ इथनं सुरुवात करूया. हे बघ समोर शेरण पण चांगली आहे. हे बघा हे अशी शेरणीची झाडं आहेत ना. हे समोर हे बघा इथे भरपूर प्रमाणात आहे. आमच्या इकडे वरती एवढी नाहीत, इकडे भरपूर आहेत. भरपूर म्हणजे जागोजागी आहे सगळीकडे. आपण ह्या शेरणींना गल लावणार आहे. कशा पद्धतीने गल लावतात ते बघूया. पण कुबे शोधायचे आहेत. हे मोठं टास्क आहे आम्हाला कारण कुबे भेटत नाहीत सहसा लवकर. आणि कुबे बघूया आता कुठे भेटतात. कुबे भेटल्यानंतरच गल लावू शकतो आपण. इथे पाणी कमी आहे आणि इकडे हा ढो आहे. इथे ढो आहे, खाली पण ढो आहेत. त्याच्यामुळे इकडे कसे मोठे मोठे मासे येऊन थांबतात ह्या ढोवाला. भेटला हा बघा कुबा. हा काय प्रकार आहे बघा. तुमच्या इथे पण त्याला कुबेच बोलतात का काय माहिती. हा बघा मोठा मिळाला आहे. कमेंट करा काय बोलतात तुमच्या इकडे. आमच्या इकडे याला कुबा बोलतात. आणि हेच आपण खाद्य म्हणून वापरणार आहे माशांना. तसं एक भेटला आहे. आपल्या जवळजवळ 10-15 तरी पाहिजेत. मोठे भेटले तर 10 बस झाले कारण आपण 7-8 गल आणलेले आहेत. प्रत्येक गलाला 1-2 कुबे लावले बस झाला. हां आणि वातावरण पूर्ण ढग साफ आहेत एकदम. पावसाचा एकही ढग नाही. जेव्हा पाऊस येईल तेव्हा लावणीला सुरुवात. चला जाऊया आपण कुबे शोधूया सगळीकडे. काय भेटलं काय. यश पण बोलतो काय कुबे नाही. आपल्याला भेटले तेवढे 4 कुबे आहेत. एक यशला भेटला मोठावाला. 3 इथं भेटले आपल्याला. हां घेऊन यायला पाहिजे होते आपल्याकडनं. आपलं अचानक ठरलं ना रे. हा बघा हे बघा हे बघा. हे अशा प्रकारे असतात. असा बसलेला असतो कुबा. आणि हे बघा
आता याला आपण फोडून लावायचे आहेत. हा आहेत रेतीवर. यशला भेटले 3-4 रेतीवर भेटले तिथे. आपल्याकडे भरपूर आहेत आपल्या नदीला, पण यशचं अचानक ठरलं आणि अचानक निघालो आम्ही. चल बोललो अशात लावून येऊया, कारण पाणी पण कमी आहे नदीला, त्याच्यामुळे काय एवढं भिजायला लागत नाही पाण्यात. शोधूया कुबे. चला आपण जाऊया. आपण तिकडे पिशवी ठेवले, तर कुबे बांधून घेऊया गलांना. आणि खाली 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 लावताना खाली खाली असे लावत जायचे खालच्या साईडला, म्हणजे उलटं नाही यायचं, म्हणजे खाली आपल्याला अजून जागा चांगल्या चांगल्या मिळत जातात. पाण्याबरोबरच खाली जायचं. हां बघूया कधी येऊ तेव्हा. मित्रांनो आपण छोटा गल आणलेला आहे एकदम, तो त्याला ही जागा बरोबर आहे इथे एकदम कॉर्नरला अशी. तो एकदम छोटा गल आहे, त्याला मधी लावायला पण जागा नाही अशी. तिकडे लावून काय मतलब नाही त्या साईडला. असे जे वाहतं पाणी आहे त्याला लावायचं. आणि आम्ही आता संध्याकाळचे 5-5:30 झाले असतील. 5:30 वाजले ना, 5:30 वाजले. 5:30 वाजता आम्ही निघालो तिकडनं आणि आलो, कारण संध्याकाळी हे लावून ठेवायचे आणि सकाळी पहाटे लवकर येऊन बघायला लागतात. कारण जसं जसं उजेड पडत जातं तशी ती मासा असतो, खवली मासा किंवा काही लागलेला असो, ते जोराजोरात तडफडायला लागतं पाण्यात सुटण्यासाठी अडकलेला. आणि यश कुबं फोडतोय ते कशा पद्धतीने फोडतात. हे फोडलेलं आहे पूर्ण त्याची कपची पूर्ण काढून आणि कपची पूर्ण काढून टाकायची. आणि फक्त ते जाडंवाले हे असतं ना पुढे इथे, ते लावायचं. पहिल्यांदा कुब्यांचे महत्त्व समजत आहे. हा मग अरे केवढे बघ कुबे आहेत. आणि गल जास्त आहेत आता. भेटेल खाली लावत जाऊ तसे भेटतील बघा. अशा पद्धतीने यशनी कुबा लावला ना. एकदम छोटा गल आहे, एकदम छोटा, म्हणजे एकदम छोटा पॉईंटवाला एकदम छोटा गल आहे. तो आपण इथे लावायचा आहे. मित्रांनो हे बघा, हे अशा पद्धतीने आम्ही फास बनवलेला आहे हे बघा गलाला. आणि तो फास असा आपण सोडत जायचा असा. आणि हा आपण ह्या शेरणीला बांधायचा. अशी पाण्यात जी शेरण असते ना त्याला बांधायचं. आता ही छोटीशीच आपण लावतोय, कारण गल पण आपला छोटाच आहे. एवढ्या याला ही बस झाली. आणि ही एवढ्या जागेत हीच पाण्यात आहे जास्त अशी. असे कोपऱ्याला जास्त पातीच भेटत नाही का? भेटेल ते आपलं. हे बघ झालं ते. हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण लावलेलं आहे झाडाला. आणि हे असं सोडून द्यायचं इथे. पाण्यात आता खेळता राहतो इथे बघा. इथे हा असा खेळत राहतो पाण्यात. वर आला नाही तो जाईल खाली. बघा ह्या टाईपमधले आपण गल आणलेले आहेत एवढ्या साईजचे. आणि हा छोटा आहे. 3 टाईपमध्ये. हा मोठा गल आहे, हा छोटा आहे, आणि अजून एक छोटा आहे त्याच्यापेक्षा. तो एकदम छोटा आहे, तो आपण तिथे लावला तो. हे बघा हे गल आहेत, हे असे लावून ठेवलेले आहेत बॉटलला. ते काढताना गुंतत नाही. आणि आता कुबे फोडून घेऊया आणि हे गल बांधून रेडी करूया. म्हणजे आपल्याला ह्याच जागेवर इथे लावायचे आहेत. इथे 2-3 जागा आहेत आणि इकडे एक जागा आहे. आणि डायरेक्ट मग आपण खाली जाऊन लावूया तिकडे. कारण जरा गॅप सोडून लावायचे, लगातार नाही लावायचे, असे लाईनीत नाही लावायचे. थोडा जरा गॅप सोडून आपण एक तिथे लावलेला आहे वरती. आता एवढा पॅसेज सोडून आपण इथे एक लावतो आहे. तिकडे खाली आहे आणि तिथे खाली हाच जागा. इकडे बऱ्याच जागा आहेत, खाली खाली जाऊया आपण लावत. चला आता गल फटाफट तयार करूया. 3-4 गल बाकीचे ठेवूया ते खाली लावायला. तयार करून घेऊया.
चलो. तर मित्रांनो आपले गल लावून झालेले आहेत. म्हणजे एक शेवटचा फक्त राहिला आहे तो. हा बघा यश लावतोय तिथे. हा बघा तो पण झाला लावून. आपण वरती तिकडनं सुरुवात केलेली. इथं खाली जवळपास 9 गल लावलेले ना. 9 गल लावलेत. पण शेरण्या आता लक्षात राहिल्या पाहिजेत. ही जी झाडं आहेत शेरणीची झाडं ही लक्षात राहिली पाहिजेत आपल्याला. आहेत 9 गल लक्षात राहतील. जास्त गल असल्यावर मग कन्फ्यूज व्हायला होता. आणि आम्हाला एक डबा भेटला आहे. पाहून आलेला आहे नदीतून. हा बघा खेकड्याचा डबा आहे. चांगला एकदम, खराब नाही आला. कुठे भेटला ते बघा. ते मोठं एकदम झाड आले वाहून त्याच्यात त्याला डबा भेटला. बरंच खाली आहे. आणि यश जाधव यांच्याकडे हा डबा आहे. कोणाचा असेल त्यांनी येऊन घ्या. नाही येऊन घ्या याच्याकडे डबा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पाहिजे असं ज्याचा कोणाचा आहे त्यांनी काय ते खाना खुणा सांगायचं. जरा सगळं दाखवलंय नाही दाखवू नको सगळं. चल इकडनं इकडून चल वरती. चला आता मित्रांनो घरी जाऊया. आणि आता आपण 6 वाजता गल लावायला चालू केलेले. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. बरोबर 7 वाजलेत. उद्या आपण सकाळी 6, सव्वा 6 वाजता उद्या यायलाच लागेल इकडे. कारण उजेड पडायच्या आधी गल काढायला यायला लागतात. आपण सकाळी भेटूया. आता जाऊया घरी. चला. नमस्कार मित्रांनो. आता सकाळचे वाजले आहेत 6:30 पावणे 7 झाले आहेत. आपण सकाळच गल काढायला आलो. कारण हे गल लावतो ते आपण सकाळच काढायला यायला लागतं. आता यशला उठवलं आणि यश निघून आला. आता आपण आलो आहे आपल्या जागेवर. इकडे पहिले खाली जाऊया. सुरुवातीला जो शेवटचा गल लावला तिथे आणि काढून येऊया. सकाळची 7ची एस टी पण आली. ओमकार होता गाडीत गाण्या. आणि थंडीसारखा माहोल झाला एकदम. म्हणजे धुकं पसरलं सर्वीकडे पूर्ण. आणि हे गवतावर दव बघा किती पडलंय. आम्ही चालत आलो ते. चला आता जाऊया जागेवर आणि भेटूया. पहिलाच गल आपण जो लास्टला शेवटचा गल लावलेला तो आता पहिला काढूया. पण खालनं वरती काढत येऊया. चला जाऊया आता तिकडे. तर मित्रांनो आपण नदीवर आलेलो आहे. आणि आता पहिला गल हा काढूया. आपण पहिल्या गलाच्या इथे जवळ आलो आहे. जो काल शेवटी लावलेला तो. आणि हा ढो बघा केवढा मोठा इथे. खूप मोठा आहे ढो. खोल आहे आतमध्ये. आता पाणी कमी आहे म्हणून. कारण कातुर्डी गावातून आणि शृंगारपूर गावातून आणि 2-3 असे छोटे परे मिळतात. वरतून पण बरेच परे येतात. त्यामुळे ह्या नदीला पूर्ण लेवल असते. म्हणजे हे बघा ही दारा बघा केवढी खोदून नेले पाण्यात. पूर्ण तिथपर्यंत आहे. इकडे भातशेती होती. हे पूर्ण खोदून नेले इथपासून पाण्यात. कारण त्या साईडला पूर्ण नदी वळले. त्याच्यामुळे हा मोठा ढो होतो एकदम. कारण जेव्हा पाणी असतं तेव्हा आला तर इकडेपर्यंत पाणी असतं. असं नॉर्मली पण साध्या ह्याच्यात. आणि जेव्हा नदीला मोठा पूर येतो तेव्हा तर खूप पाणी असतं इकडे. म्हणजे कोणी येऊ शकत पण नाही. ह्याच्या आतमध्ये पण नाही आम्ही येऊ शकत. कारण आम्ही कधी ना अशी फेरी मारायला येतो इकडे बघायला. तर आज सहज यश बोलला की आपण आज सीमाच्या खाली जाऊया गल लावायला. आणि आज बघूया काय असलं तर. तुला काय लक आहे. लक बाय चान्स आहे. काय मिळेल ते काढ जा. हा हा मग आण ना. जा काढू ना. यश बोलतो काय नाही गल्लात पहिल्या.
तो तिथे लावलेला आपण काल शेवटचा गल. काय नाही गलात. आता पुढे आहेत बाकीचे सगळे पाठोपाठ आहेत तिकडे पुढे. ते काढायला जाऊया आपण. चला जाऊया तिकडे. कुठे इकडंच घेतोस ते? नाही तिकडं घे, वर घे. बऱ्यापैकी 700. हा ओके. चला. खडशी आहे. कडशी मासा आहे. अगं खाल्लाम पण नाही ना. का खात नाही रे, तोंड टाकल्या टाकल्या भेटते. मित्रांनो हे बघा, एक आपल्याला मिळाले. छोट्या साईजची आहे, पहिलीच मिळाले. किती वेळ? तिसऱ्या गलात. तिसऱ्या घालात. तिसऱ्या गलात. हा. अजून 6 गल बाकी आहेत. बघूया. तिसरा चौथा गल आहे वाटतं. हा चौथा 3 काढले ना. 3. हा 3. चौथा गल आहे. अजून 5 गल आहेत. बघूया 5 गलात काय आहे. तिला काढून घेऊया. खूप मस्त झालेलं आहे बघ. फाटलं फाटलं. तिचं. अशी उडवताना भेटली पाहिजे. यंदा भेटली ह्याची. अशी मोठी होती ना ती. मोठी होती. असे डबल होती ती. हम्म. ह्या छोट्या गलाला आपल्याला जो मिडियम साईजचा गल आणलेला इकडे आपल्या त्याच्यातून भेटते ना. त्याला हा ते मोठे मोठ्याला नाही. पण मिळते रे, पण मोठं पाणी पाहिजे हा त्याला. मोठं पाणी पाहिजे. तर मित्रांनो आपण गल काढले सर्व. 9 गल काढले. 9 गलामध्ये एकच मासा मिळाला. कारण आता नदीचं पाणी कमी झाल्यामुळे मासे सध्या वाटतं चढत नाहीत किंवा धोवात इथे राहिलेत नाहीत. परत जसं पाणी कमी होतं तसं मासे खाली जातात. त्याच्यामुळे आज एकच मासा मिळाला. आपण परत एकदा कधी ना कधी तरी व्हिडिओ बनवूया. आता पाऊस जरा पडू दे, त्याच्यानंतर एकदा गल लावूया आपण. तेव्हा बघूया मासे किती मिळतात काय. आणि हा बघा, हा मासा मिळाला आहे. साईज हातावर घे याला. मस्त बऱ्यापैकी साईजचा मिळाला आहे. एक खडशी मासा बोलतात. म्हणजे हा छोटा आहे अर्थात. ह्याच्यापेक्षाही मोठे खूप खूप असतात इकडे. म्हणून आज इकडे लावायला आलेलं, पण पाणी कमी असल्यामुळे मासे नाही मिळालेत. आपण बघूया. आणि गल पण जास्त लावायला लागतात. यश बोलतो कुठे 10 गल लावणार तेव्हा एक मासा मिळणार. पण आपण 9 गल लावलेले आणि खालच्या 4 गल्लापैकीच एकामध्ये मिळाले. वरच्या याच्यातले जे आपण कुबे लावलेले होते ते खाऊन टाकलेले होते माशाने. आणि अजूनही धुकं इकडचं उडालं नाही. बरंच धुकं आहे. पूर्ण थंडीचा माहोल झाला एकदम. मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.